नमस्कार. आज आपण आलेलो आहे, हे कुठलं गाव सर आपलं? धामणीखडी. धामणीखडी या गावामध्ये आपण उभे आहे. आपले जे शेतकरी आहेत, आपल्या शेतकऱ्यांचं नाव आहे दत्तात्रय वानखेडे सर, जे आपल्या समोर इथे आज उभे आहेत. आपण त्यांच्या शेतामध्ये आहे. सर, आपण ज्या पिकामध्ये उभे आहेत त्या पिकाचं काय नाव आहे? त्या पिकात कुठलं पीक आहे सांगू शकाल का? तीळ पीक आहे. तीळ या पिकामध्ये आपण उभे आहे. आपण उन्हाळी तीळ घेतलाय, बरोबर ना सर? उन्हाळी तिळासाठी आता जो आपला हा तीळ दिसतोय आपल्याला, या तिळामध्ये आपण काय वापरलं आहे, आपल्याला काय रिझल्ट आलेला आहे आणि कसं वाटलं तिळामध्ये आपण वापरलेल्या प्रोडक्टचं, त्याबद्दल माहिती सांगा थोडीशी आम्हाला. सुरुवातीपासून म्हणजे पेरल्यापासून डिवाइन स्पार्क्स चे प्रॉडक्ट वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये गोग्रो, सॉइल वेलफेअर, ॲस्पिरेट, त्यानंतर डायलेट इत्यादी प्रॉडक्ट मी वापरलेले आहेत. डिवाइन स्पार्क वेंचरचे आपण जवळपास बरेचसे प्रोडक्ट या पिकासाठी वापरलेले आहेत. तीळ या पिकामध्ये आपण वापरलेले, बरोबर आहे मित्रांनो? बघू शकता आपण तिळाची जी क्वालिटी आहे आणि तीळ जो आहे, जसं आपल्याला इथे सगळं दिसतंय की कशा प्रकारे आपला तीळ आहे. तर सर, आपल्याला या प्रोडक्ट बद्दलची माहिती कोणी दिली होती? माझे मित्र श्री जिया अहमद खान यांनी दिली होती मला. जिया सरांनी आपल्याला या प्रोडक्ट संदर्भातली माहिती दिली होती. जिया सर, आपण या जे वानखेडे सरांना माहिती सांगितली होती त्यावेळेस आपण 100% विश्वास होता आपल्याला की हे प्रोडक्ट 100% रिझल्ट येईल म्हणून? मला विश्वास होता आणि त्यामुळंच मी ह्या कंपनीशी जॉईन झालेलो आहे. आणि मला हेही माहीत होतं की मी याला जे प्रॉडक्ट देतोय ते अगदी 100%च उत्कृष्ट असेल. आणि त्यामुळे त्यांनी देखील माझ्यावरती विश्वास ठेवला, मी डिवाइनवरती विश्वास ठेवला. आणि ही जी टीम आहे डिवाइनची, ती खरोखरच त्यांचं जे काम आहे ते वाखाणण्याजोगं आहे. ते नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीकरता धावून येतात. अर्ध्या रात्री हजारे साहेबांना मी फोन लावला, त्यांनी मला सहकार्य केलं. आणि प्रतीक हिवराळेला देखील मी बोललो, त्यांनी देखील मला फोनवर जे मार्गदर्शन हवं तसं दिलं. आणि आमचे जे CMD आहेत, तर ते संदीप दादा देशमुख, ते देखील आमच्या सोबत आहेत. तर त्यांचं देखील खूप सहकार्य आहे आणि ते अगदी प्रामाणिक असा बिझनेस करावं असा त्यांचा मानसच आहे. त्याच्यामुळं मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आज आम्ही त्याला जे फलित आहे तर ते अगदी फ्रुटफुल असं आम्हाला मिळालेलं आहे. वानखेडे सर, आपण या प्रोडक्टपासून 100% समाधानी आहात? होय सर, 100% समाधानी आहे. आणि एक कल्पना आहे आपल्या गव्हर्नमेंटची की विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत, त्याचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव झालेला आहे. आणि त्या दृष्टीनं मी याकडे वाटचाल आहे माझी की रासायनिक शेतीच्या ऐवजी जैविक शेती करणे हा माझा उद्देश आहे. तुम्हाला काय वाटतं सर की आपले जे शेतकरी बाकीचे मित्र आहेत त्यांनी या प्रोडक्टचा वापर करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे? अवश्य करायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांनी मी तर म्हणतो करायलाच पाहिजे. कारण की जे आपण रासायनिक उगवतो आहे, लोक खातात आहे, त्याच्यामुळं ज्या रोगाचा फैलाव होतो आहे कॅन्सरसारख्या, जसं पंजाबमध्ये होत आहे. एक आपल्या सगळे उदाहरण आहे, तिथं कॅन्सरचे पेशंट म्हणजे कॅन्सर ट्रेन चालते स्पेशल. तर हे टाळण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती करणं, जैविक शेती करणं अत्यंत काळाची गरज आहे. आपण तिळा व्यतिरिक्त कुठल्या पिकावरचा वापर केला आहे सर? तिळा व्यतिरिक्त मी संकरित ज्वारी लावलेली आहे, आणखी हरिता नावाची. त्यानंतर मूग आहे. मूग पण छान आहे. पूर्ण पिकावर मी हेच प्रॉडक्ट वापरलेले आहे DSVचे. आपण 100% समाधानी आहात? हो,